महाभारत घडलंच नाही, श्रीकृष्ण झालेच नाही, भगवद्गीतेचं काही महत्त्व नाही. पण जे म्हणतोय ना सध्या प्रलय येणार आहे, ही जीवसृष्टी नष्ट, तर तेच होणार आहे का? 2001मध्ये जेव्हा ट्विन टावर्स पडले होते, एक आठवडा त्याच्या अगोदर शनी वक्रगतीत रोहिणी ॲल्डेबरानला होता. भीष्मांनी देह सोडला. मग उत्तरायणातली अमावस्या होती. आता उत्तरायण म्हणजे संक्रांतीचा वेळ, जानेवारी असं समजलं जातं का? त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. तुम्ही सांगतायत, मग आम्ही विश्वास तसा का ठेवायचा? मॉस्को घेणार आणि त्यांनी कम्युनिकेट केला होता हिटलरला की मी मॉस्को घेणार. मॉस्को घेतलं असताना नाझीजनी संपूर्ण युद्ध संपलं असतं आणि ॲक्च्युली सगळं कोसळलं असतं आणि आज आपण जर्मन बोलत असलो असतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. मनसोक्त गप्पामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मनसोक्त गप्पामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. त्या विविध विषयांवरती तज्ज्ञ मंडळींना बोलवून आपण त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि आपलं ज्ञानही वाढतं. तर आज असाच एक हटके असा पॉडकास्ट आपण करतो आहे, कारण इतिहासही आहे त्यात. मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक जे आपले संदर्भ आहेत भारतीय संस्कृतीचे, त्यावरही प्रकाश टाकला जाणार आहे. आणि महाभारतकालीन स्थिती कशी होती, महाभारत म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय, अगदी मुलांनासुद्धा हिसापनीतीच्या गोष्टीत आपण ऐकतोच. तर ह्या महाभारतावर चर्चा करणार आहोत. पण महाभारत हे घडलं कसं हे पण आपण जाणून घेणार आहोत, म्हणजे त्यांची नेमकी तारीख काय होती. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आमच्याकडे UK मधून एक दिग्गज व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांचा महाभारत डेटिंग या विषयावर तर अभ्यास आहेच. ते स्वतः BJ मेडिकल कॉलेजचे एक प्रथितयश डॉक्टर आहेत, UK राहतात. त्यांचं न्यूक्लिअर मेडिसिन यामध्ये खूप मोठा रिसर्च आहे आणि अभ्यास आहे. UK ते शिकवतातही. पण त्यांना महाभारत डेटिंग ह्या विषयाची आवड निर्माण झाली. ते रिसर्च करतात त्यामध्ये आणि मायथॉलॉजी आहेच आहे. पुन्हा त्यांनी एक चित्रपटसुद्धा बनवला होता, म्हणजे चित्रपट निर्मातेसुद्धा आहेत. तर आता तुमची उत्सुकता जास्त शिगेला न पोहोचवता मी डॉक्टरांचं स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनीष पंडितजी. डॉक्टर, खूप खूप स्वागत आपलं मनसोक्त गप्पामध्ये. नाही म्हणजे एकदम BJ तुम्ही डायरेक्ट UK गेलात. BJ प्रॅक्टिसिंग डॉक्टर इन पुणे. आय थिंक पुण्यात प्रॅक्टिस करायचं. नाही, पुण्यात म्हणजे फार वेळ नव्हतो मी. ॲक्च्युली काय घडलं की मला वाटलं की दुर्गम विभागात जॉईन व्हावं. आमची गाईड होती डॉक्टर खांडेकर मॅडम, पॅथॉलॉजीची. मी MD रिझाईन केला होता, रिझाईन करणार होतो. तर खांडेकर मॅडमनी मला सांगितलं, मूर्ख आहेस तू, सिटी बॉय आहेस तू, तू कधीही ग्रामीण भागात गेलेला नाही आहेस, राहिला नाही आहेस, तुला काहीही कल्पना नाही आहे की काय घडतं आणि तू एकदम सरळ माणूस आहेस, त्यामुळे तू ना तिथे जाऊन मरशील. आणि रडली ती ॲक्च्युली माझ्यासमोर. आपल्या इथेच होऊ शकतं की कोणीतरी एवढं प्रयत्न करेल की बाबा, म्हणजे शी वॉज लाईक, शी ट्रीटेड मी लाईक हर सन ना. तू नको जाऊस. डीलला सांगितलं की रेझिग्नेशन याचं एक्झेप्ट नको करू, पण मी केलं आणि दुर्गम विभागात गेलो. आणि म्हणजे दुर्गम विभाग नक्झल एरिया होता. बापरे. तर ते पोस्ट एम्प्टी होती बरेच वर्ष, कारण आदला माणूस पळून गेला होता, कारण त्याच्या बेडरूममध्ये 2 कोबरा सापडले होते आणि नक्झल एरिया होता. तर नक्झलांनी साहजिकच म्हणजे काही दिवसांनी हमला केला तिथे म्हणजे आणि त्रास द्यायला लागले. आणि मग त्या ह्याच्यातनं सगळं सुटून फायनली मग मी परीक्षा वगैरे द्यायला लागलो UKचे आणि मग तिकडे मी पोचलो. असं तर अशा ते गमतीशीर आहे ॲक्च्युली. ग्रेट. आणि तुमचं म्हणजे खूपच आहे शिफ्ट. अगदी UKला गेलात तुम्ही BJ आणि त्यानंतर स्पिरिच्युअलिझम म्हणा, स्पिरिच्युअलिटीवरती प्रॅक्टिसिंग, त्यावर महाभारत डेटिंग हा अभ्यास आहे. पण मला एक विचारायला आवडेल तुम्हाला, मनसोक्त गप्पा हेच का तुम्ही निवडलात? कशा अप्रोच झाला? कसं आहे की माझे 2-3 मित्र आहेत जे पुण्यात महाराष्ट्रात अजून राहतात. तर त्यांनी मला रेकमेंड केलं की ह्या चॅनलवर तू नक्की जायला पाहिजे. आणि इथे श्रुती मॅडम म्हणून आहेत, तर ते त्यांचे आय थिंक यू आर नोन फॉर स्ट्रेटनेस, सो इट इज अ गुड चॅनल, ऑथेंटिक आहे. हां, तो म्हटला ऑथेंटिक पॉडकास्ट आहे बरं का, त्यामुळे तू जायला पाहिजे. UKमध्येही आवडतोय मनसोक्त गप्पा, म्हणजे प्रेक्षकांचीच कृपा आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांनो असंच भरभरून प्रेम करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अगदीच. आणि खूप सुंदर अशी चर्चा आम्ही सुरू करायची डॉक्टर. अगदी. महाभारत डेटिंग
हा जो विषय डेटिंग म्हणजे महाभारत तर घडून गेलेलं आहे आपण पाहतो. डेटिंगवरती काय वाद आहे? महाभारत डेटिंग तुमचं जे आहे तो रिसर्च आहे तो वेगळं काय दाखवतो? राईट. महाभारतावर 110पेक्षा जास्ती डेटिंग एफर्ट्स झालेले आहेत आणि आज नाही झालेत. प्रोफेसर सेनगुप्ता 1940मध्ये कॅलकटा युनिव्हर्सिटीचे त्यांनीसुद्धा प्रयत्न केलेला आहे. खूप लोकांनी खूप वर्ष, होले नागपूरचे होते त्यांनी प्रयत्न केला होता. बरेचशा लोकांनी केलं आहे. तर कसं घडलं की मी वॉल्व्हरहॅम्प्टनच्या डॉक्टर्स मेसमध्ये होतो आणि माझा वाद झाला एका ज्युनियर डॉक्टरशी. दिल्लीची ज्युनियर डॉक्टर होती. ते म्हणले की महाभारत घडलंच नाही, श्रीकृष्ण झालेच नाही आणि असं सगळं, त्यामुळे भगवद्गीतेचं काही महत्त्व नाही. बरेच वर्ष अगोदर. तर मला एकदम वाटलं की बाबा काय पुरवठे असू शकतात ज्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की हे असं काही आहे किंवा नाही, म्हणजे काय आपण बोलू शकतो. तर महाभारत हा विचित्र ग्रंथ आहे. त्याच्यात असे 140च्या वरती म्हणजे अराऊंड 212 रेफरन्सेस आहेत, ज्याच्यापैकी 140 असे रेफरन्सेस आहेत जे महत्त्वाचे आपण ठरवतो. अधिकांश रेफरन्स म्हणजे कसं की उद्योग पर्व आणि भीष्म पर्वमध्ये सापडतात, पण अनुशासन पर्व वगैरे मध्ये येतात रेफरन्सेस. आणि ह्याच्यावर कसं आहे की मी बघायला लागलो की माझे एक मेंटर होते डॉक्टर आचार, जे ह्या फील्डमध्ये दिग्गज होते. म्हणजे द ओनली पर्सन माझ्या मताने जे सायंटिफिक डेटिंग करण्याचे योग्य असू शकतात, तो एकच माणूस होता. आणि कसं घडलं की ही सेट राऊंड अबाउट 2018 ते म्हणले, म्हणजे एक पिक्चर लघुपट बनवला होता मी कृष्णा हिस्ट्री ऑर मिथ लॉंग टाईम अगो त्यांच्याबरोबर. तरी म्हणले तू बघ ना जरा की तुला काय सापडतं आहे. म्हणजे मी बघितलं त्यावेळेस ती गोष्ट वेगळी, आता तू बघ आणि सांग की काय बघू शकतो. तर मला एक विचित्र गोष्ट सापडली की जेवढे रिसर्चर आहेत ते काय करतात, 1 वर्ष घेतात बरं आणि म्हणतात की बाबा तडजोड करून सगळे रेफरन्सेस फिट करायचे त्या पॉईंटला. आणि मला ते खटकतं बेसिकली की असं म्हणजे रेफरन्सेस संदर्भ काय आहे, संदर्भ अगोदर बघावे, मग आपलं त्याच्या पुढे आपलं त्याचं डिस्कशन होऊ शकतं की काय आहे आणि काय नाही. प्री फिक्स्ड असं आयडिया, बायस्ड आयडियाने काय उपयोग नाही. तर बघायला लागलो की शनीची पोझिशन काय आहे, कारण शनी हा सर्वात मंदगतीने जाणारा ग्रह आहे. तर शनीची पोझिशन तुम्ही ठरवल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की कुठे तुम्ही महाभारताचं काय डेटिंग करण्याचा प्रयत्न केला तुम्ही. तर रोहिणी पीडन्येषां स्थितो राजा आणि शनैश्चरा आणि प्राजापत्य ही नक्षत्रम ग्रहिस्तीक्ष्णो महद्युती वगैरे वगैरे 2 म्हणजे देर आर अराउंड ओनली 4 श्लोकास, 4 श्लोक आहेत फक्त रिलेटेड टू शनी इन महाभारत. त्याच्यापैकी 2 सांगतायत की शनी रोहिणी नक्षत्रावर आहे युद्धाच्या वेळेस. तर 110 जेवढे डेटिंग एफर्ट आहेत, मला लक्षात आलं की एकानेही ते कन्सिडर केलं नाही. बरं तर मग मी विचार केला का, तर तिसरा एक श्लोक आहे आणि तो श्लोक असा आहे की संवत्सर स्थायिनौच ग्रहो प्रज्वलिता बुभौ विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनैश्चरो. तर हा श्लोक म्हणतो आहे की विशाखा नक्षत्राच्या जवळ बृहस्पती आणि शनैश्चर म्हणून ग्रह आहेत जे प्रज्वलित आहेत. तर म्हटलं अरे पण असं कसं, मग रोहिणीला आहे की विशाखाला आहे म्हणे, आणि एक म्हणतं रोहिणी दुसरं म्हणतं विशाखा, ह्याचं काय अर्थ, राईट. तर मी विचार करायला लागलो तर मला एक श्लोक दिसला, म्हणजे हा भीष्म 325 आहे हा श्लोक विशाखाचा. त्याच्या आदल्या श्लोकात ते लिहिलं आहे काय, तर ग्रहौ ताम्रार्णव शिखौ प्रज्वलिता उभौ. आणि मला एकदम असं ते म्हणतात बत्ती अशी झाली की काय, की हे ग्रह जे ऑफ ज्युपिटर ऑफ सॅटर्न विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनैश्चरो, हे म्हणतायत की हे 2 ग्रहांना शिखा आहेत. तर म्हणलं 2 ग्रहांना शिखा आहेत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि दर्शकांना सुद्धा माहिती आहे तुम्हाला तुमच्या की कुठल्याही ग्रहाचे म्हणजे प्लॅनेटचे शिखा नसतात. शिखा फक्त कॉमेटचा असतो. ॲक्च्युली कॉमेट हा नाव जो आहे तो कोमा ह्याच्यातनं डिराईव्ह झालेला असतो, तर शिखा कॉमेटचा असतो. तर म्हणलं हे कॉमेट असावेत,
पण मग कुठले कॉमेट असावेत? तर मी बघितलं तर आपलं सिम्युलेशन आपण करू शकतो ह्याच्यासाठी. तर कॉमेट सोहो आणि कॉमेट ब्लॅन्डप्लेन दोघंही विशाखा नक्षत्राच्या तिथे होते एक संपूर्ण वर्ष 3067 BCE होते 100%. मग मी विचार केला, पण आणखीन एक त्याच्यात एक श्लोक आहे त्याच्यानंतर, सप्तर्षी उदाराणाम समवच्छाद्य वैप्रभाम. म्हणजे हे 2 ग्रह ताम्रार्णो शिखव म्हणजे कॉपरी रेड टेल्स हे सप्तऋषींची जी प्रभा आहे त्याला कमी करत होते. आणि मला एक लक्षात आलं की ज्युपिटर आणि सॅटर्न म्हणजे गुरु आणि शनी कितीही ब्राईट असो, सप्तऋषी मंडलाची जी प्रभा आहे त्याला कमी करू शकत नाही. ओके, राईट, ऑब्वियस आहे बेसिकली. आणि टेल्स ऑफ कॉमेट्स कॅन पेनिट्रेट म्हणजे दे कॅन गो इन टू दॅट, किंवा दे कॅन कॉज अ डिस्टर्बन्स सो दॅट यू आर नॉट एबल टू व्हिज्युअलाइज द, म्हणजे त्यांचा जो प्रभा आहे सप्तऋषींचा तो कमी होऊ शकतो. तर मला लक्षात आलं की हे 2 जे आहेत ते नक्कीच कॉमेट्स आहेत. तर ते विशाखाला शनी नाही आहे, बरं, तो रोहिणीलाच आहे. आणि मग लोक विचारतील, बाबा रोहिणीला सॅटर्नचं महत्त्व काय, व्हॉट इज द मिनिंग? तर आपल्याला आश्चर्य होईल की ठीक आहे, म्हणजे लास्ट शतकात रोहिणीला सॅटर्न काय करत होता बघू. तर आश्चर्यजनक गोष्ट आहे, मला एकदम लक्षात आलं की 2001 जेव्हा ट्विन टावर्स पडले होते, बरोबर, हां तुम्हाला आठवत असेल, एक आठवडा त्याच्या अगोदर शनी वक्रगतीत रोहिणी ॲल्डेबरानला होता. जे सेम सिच्युएशन महाभारतच्या वेळेत. हां म्हणजे पण महाभारतची सिच्युएशन थोडीशी आणखी वाईट होती, वर्स. पण हे आहे. आणि शनीची ऑर्बिटल पिरियड इज 29.5 इयर्स, अराउंड 30 इयर्स. त्याच्या मागे आपण जाऊन बघू काय घडलं. तर बांगलादेशचा जेनोसाईड जो घडला होता 1971, आणि 2.5 to 4 मिलियन पीपल मेले होते. आणि कुठल्या परिस्थितीत मेले होते ते सगळ्यांना माहिती आहे, ते किती वाईट होतं ते सगळं, बरोबर ना? तर दुसरं, आणि मग त्याच्या अगोदर आपण जर गेलो आणि बघायला गेलो की काय घडलं होतं, तर द्वितीय विश्व महायुद्ध आणि त्याच्यात हॅन्स गुडेरियन म्हणून जो होता नाझी बॅटल कमांडर जो होता, 1942, दिस इज दुसरं महायुद्ध. पहिलं जे पहिल्याचं पण संदर्भ मी देईन, पण द्वितीय महायुद्ध जो होता, विश्व महायुद्ध, त्यावेळेस हॅन्स गुडेरियन जो होता. तर बेसिकली त्याच्यानंतर आपण जर परत मागे गेलो तर द्वितीय विश्व महायुद्धात हॅन्स गुडेरियन जो कमांडर होता, नाझी पॅन्झर बॅटॅलियनचा कमांडर होता, तो जात होता मॉस्कोच्या जवळ, म्हणजे पोचलाच होता तो. आणि त्याचा म्हणजे ठाम असा विश्वास होता की तो मॉस्को घेणार. आणि त्यांनी कम्युनिकेट केला होता हिटलरला की मी मॉस्को घेणार. मॉस्को घेतला असताना नाझीजनी संपूर्ण युद्ध संपलं असतं आणि ॲक्च्युली सगळं कोसळलं असतं. आणि आज आपण जर्मन बोलत असलो असतो. एवढी वाईट परिस्थिती झाली असती ती ॲक्च्युली, पूर्ण जगावरती ते जगावर राज केलं असतं त्यांनी. पण काय घडलं म्हणजे शनी शेवट, शनी म्हणजे म्हणतात ना की महाग्रह आहे या बाबतीत. तर ते बहुतेक हिटलरच्या डोक्यावर बसलं. आणि हिटलरनी काय त्याला सांगावं, तर ते तू नको जाऊस मॉस्कोकडे, तू स्टॅलिनग्राडला जा. बर. आणि तो स्टॅलिनग्राडमध्ये सगळ्यांना माहिती आहे की काय घडलं. रशियन विंटर आला, मग त्याच्यानंतर रशियन बायकांनी सुद्धा म्हणजे ते टँक्स फ्रोज, मग बायकांनी पिचफोर्क आणि लोह्याच्या ह्याच्यानी युद्धबिद्ध केलं तिथे, बरंचसं काय काय घडलं. आणि शेवट एंडमध्ये म्हणजे, आणि स्टॅलिनग्राडला तर बॅटल ऑफ स्टॅलिनग्राडवर तर पिक्चर खूप बनवले गेलेत, एनिमी ॲट द गेट्स वगैरे. आणि शेवट एंडमध्ये 300,000 प्रिझनर्स ऑफ वॉर, जर्मन प्रिझनर्स ऑफ वॉर. बर. आणि इन द एंड तो दॅट वॉज म्हणजे संपलंच. तो तिथपासनं जे शिफ्ट व्हायला लागलं संपूर्ण युद्ध जो आहे ॲलाईजकडे शिफ्ट झाला. सो दॅट वॉज शनी ॲट रोहिणी, हा ऑपरेशन बार्बारोसाच्या वेळेस 1942. परत आपण त्याच्या मागे गेलो तर 50 मिलियन पीपल डाईड फर्स्ट पॅन्डेमिक. तरुण लोक मेले त्याच्यात ॲक्च्युली. ह्यावेळेस तर वृद्ध माणसं मेली, त्यावेळेस तरुण माणसं मेली. ते पण 1920 मध्येच 1920 जो आहे, हां एक्झॅक्टली. आणि त्याच्या दॅट वॉज एंड ऑफ वर्ल्ड वॉर 1 दॅट पर्टिक्युलर थिंग. सो
म्हणजे बोलण्याचं माझं एवढंच की शनी रोहिणीला चांगलं नसतो. बरोबर. हे आपल्याला माहिती आहे. तर मी विचार केला हां ठीक आहे, शनी रोहिणीला आहे. फक्त शनी रोहिणीला आहे असं नाही आहे. शनी आणि केतू दोघंही ॲक्च्युली रोहिणीला होते ॲट टाइम ऑफ महाभारत युद्ध. अँड दॅट इज अ व्हेरी डेडली सिच्युएशन अँड रेअर. दॅट इज म्हणजे खूप जास्ती सूक्ष्म असं व्हायला लागलं ते. बरं, तर मंगल कुठे होता? तर एक श्लोक आहे कृष्णकर्ण संवादात, जो कृष्ण कर्णाला आपल्या बाजूला करण्याचा खूप प्रयत्न करतो आणि युद्धाच्या पूर्व जाऊन त्याला भेटतो. आणि कर्णाला तो काय म्हणतो की बाबा तू आता हे म्हणजे आमच्या बाजूला आलास तर सगळं म्हणजे ही थॉट की युद्ध थांबेल. तर कर्ण म्हणतो नाही. आणि मग कर्ण म्हणतो की मी बघितलेत काही गोष्टी. तर एक त्याच्यातला जो लक्षण आहे, युद्ध लक्षण जो आहे, तो म्हणतो कृत्वा चांगारको वक्रम ज्येष्ठाया मधुसूदना अनुराधा प्रार्थयते. आणि म्हणजे बाकीचं त्याचं आहे कसं आहे की ज्येष्ठा अनुराधाच्या जवळ वक्रगती मंगलची हा कर्ण सांगतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण जर वक्रगती मंगलाची म्हणजे फक्त मंगल असं जातोय डायरेक्ट मोशनमध्ये नाही, पण वक्रगती मंगलाची रेअर आहे. ते पण 2 नक्षत्रांच्या जवळ, हे अतिशय रेअर आहे. हे आणि शनी रोहिणी नक्षत्राला आपण एकत्र जर घेतलं, ॲक्च्युली शनी केतू एका पॉईंटला आणि मंगलाची वक्रगती घेतली की ते 3067 BCच येतं. बरं. पण समजा आपण फक्त शनी घेतो आणि मंगळ वक्रगती ज्येष्ठा अनुराधाच्या जवळ, तर आपल्याकडे अराउंड 1920 पॉईंट्स येतात इन द पास्ट वर्ष, जिथे ह्या 2 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत एका वर्षात, त्याच पॉईंटला आलेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे येतं बलरामची पिलग्रमेज आहे आणि भीष्ममोक्ष आहे आणि मग तिथी काढण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र एका वर्षात, एक्लिप्सिस, बऱ्याचशा गोष्टी येतात आणि सगळ्या त्या एका वर्षामध्ये बसतात. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या गोष्टी दुसऱ्या वर्षांमध्ये बसत नाही. आणि कसं आहे की काय लोकांनी केलं आहे, हे सगळ्या गोष्टींना अनदेखा, नजरअंदाज म्हणजे दुर्लक्ष केलं आहे. की तडजोड करता करता काय आहे की हां मग शनी रोहिणीला का घ्यायचं, जाऊ दे. मग विशाखाला पण नाही घ्यायचं, मग घ्यायचंच नाही शनी. मग मंगल नाही, मंगलची वक्रगती कुठेही असू दे, पण कधी कधी मंगल वक्रगती नाहीच आहे त्या वर्षाला. बरं. असं करत करत ते एक वर्ष कुठलं तरी घ्यायचं. आणि बरेचशा लोकांनी तसंच ते म्हणजे ढोबळ मानाने. पण आता असं तुम्ही सांगतायत, मग आम्ही विश्वास तसा का ठेवायचा? बरोबर आहे. तर आत्तापर्यंत ढोबळ मानाने म्हणजे पाहत होतो, ग्रहणं आली म्हणा किंवा भीष्मांचाही त्यात रेफरन्स आहे आणि तुम्ही कृष्ण आणि कर्णाच्या संवादाचा आपण बोललो. पण आता हे नेमकं असं समजायचं हीच खरी काय तिथी म्हणा किंवा टायमिंग? करेक्ट. सो कसं आहे, त्याच्यात एक रेफरन्स येतो प्राप्त जो गदायुद्ध आहे. तर गदायुद्धाच्या वेळेस वासुदेव उवाच म्हणून एक शल्यपर्वाचा रेफरन्स येतो, संदर्भ येतो. आणि कसा संदर्भ आहे की दुर्योधनला भीमसेन जांघेवर मारतो, बेल्ट बिलो द बेल्ट म्हणजे. आणि ते मारल्या बलराम उत्तेजित होतो. बलराम म्हणतो हे तू वाईट माणूस आहेस, असं करायला नाही पाहिजे होतं. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण येतात आणि म्हणतात प्राप्तम कलियुगम विद्धी प्रतिज्ञा पांडवस्यच्या. ते म्हणतात की कलियुग चालू झाला होता. कलियुग झाला होता. काय पाहतो जनरली, आता तुम्ही जसं म्हणालात सगळ्या पांडवांनी स्वर्गारोहण केल्यानंतर परीक्षिताच्या वेळी कलियुग सुरुवात झाली असं म्हणतं, पण हे नाही चुकीचं आहे ते. कारण ते कसं आहे, श्रीमद भागवताचा तो जो श्लोक आहे ज्याच्यावरनं ही मान्यता आलेली आहे, पण श्रीमद भागवताची मान्यता, त्याच्यात तो जो श्लोक जर बघितला आपण, त्या श्लोकात काय लिहिलं आहे की कलियुगा वॉज स्ट्रेंथन्ड आफ्टर डिपार्चर ऑफ कृष्णा. हा म्हणजे कलियुग ऑलरेडी होता, पण श्रीकृष्णाचे पाय होते ना धर्तीवर, त्यामुळे त्यांची जी पॉवरमुळे आणि विश्वास ठेवतो की श्रीकृष्णाने स्तंभन केलेलं कलियुगाचं.
कलीचं स्तंभन केलेलं. ओके. सो जोपर्यंत ते म्हणजे होते, आपण म्हणतो थोडक्यात पोस्टपोन केलं, पुढे ढकलली हा, पुढे ढकलणं म्हणजे कसं की कलियुग म्हणजे कलीचं काय काय इफेक्ट येतोय तेच ते म्हणतायत. महाभारतात ॲक्च्युली क्लिअर रेफरन्स आहे. माझ्या पुस्तकात ॲक्च्युली आणखीन पण रेफरन्स आहेत. कर्णकृष्ण संवादाच्या वेळेस कर्णाला श्रीकृष्ण म्हणतात की तू जेव्हा मरशील तेव्हा त्रेता, सत्ययुग किंवा द्वापर नसणार, तो कलियुगच असणार. कलियुग आणि 17व्या दिवशी ॲज वी नो 17 का 18 17 हे पण अगदी म्हणजे चुकीचं सांगितलं. 18 दिवसाचं युद्ध झालं. नाही, युद्ध 18 दिवसाचं आहे, पण 17व्या दिवशी संध्याकाळी कर्णाचा वध होतो. आणि त्यावेळेस एक आणखीन एक आहे की यमस्य पुत्र म्हणून, इफ यू म्हणजे पुस्तकात बघितलं तर एक सेपरेट चॅप्टर आहे फक्त कर्णाच्या मरणाचं आणि ॲस्ट्रॉनॉमीचे रेफरन्सेसचा. बर. तर एक यमस्य पुत्र म्हणून डिस्क्राईब केला जातो. आणि यमाचा पुत्र म्हणून ते विचित्र एक तिर्यक गती म्हणून करणारा एक कॉमेट तिथे हॉरायझनवर येतो. आणि आम्ही ते सिम्युलेशनमध्ये बघितलं तर ते एक कॉमेट आहे, 2P-NK पण आहे तिथे. आणि सो इट इज म्हणजे डेफिनेट आहे की ह्या 3067 BC मध्ये 100% तो घडलेला तो युद्ध जो आहे. आता लोक म्हणतील पण म्हणजे प्रमाण का माना? प्रमाण ह्याला आपण प्रमाण का म्हणायचं, कारण 3102 BC कलियुग आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे इन्स्क्रिप्शन्स पण आहेत, बरंचसं काय काय आहे. तर -3101 पाहिजे तर म्हणजे आपण इफ वी पुट इट इन न्यू नंबर्स फक्त म्हणजे BCE वगैरे नाही जर घेतलं तर -3101 असं. तर कलियुग चालू झाला आहे ऑलरेडी. त्याच्यानंतरची डेट आहे 36 years आफ्टर कलियुगा हॅज 36 years आफ्टर रफली अराउंड 36 म्हणजे years आफ्टर आफ्टर. कृष्णाज डिपार्चर. नो ते महाभारताचं युद्ध घडलं. ओके. हां, आणि त्याच्यानंतर 36 म्हणजे हे years नंतर- पुढेच अजून. हां, म्हणजे कसं की कारण डेटिंग अशी 3102 BC, त्याच्यानंतर घडलं 3067 BC, आणि त्याच्यानंतर 3031 BC. 31 BC. हां, जिथे कृष्णाचं डिपार्चर बेसिकली झालेलं आहे. सो ह्याला म्हणजे शास्त्राचे आत्तापर्यंत जे मी प्रमाण देतोय, रेफरन्सेस संदर्भ देतोय, शनी मंगळ हे आपण ठरवले की शनी आणि मंगळ त्या ह्याच्यात आहे. बरं, तर टेस्ट कसं करायचं जसं तुम्ही म्हणला, प्रमाण टेस्ट कसं करायचं, तर देर इज अ सॉफ्टवेअर कॉल्ड जेहोरा. बरं. आणि जेहोरामध्ये इफ यू जस्ट गो, फ्रीली डाउनलोडेबल सॉफ्टवेअर आहे, फ्री डाउनलोड आहे. स्टेलेरियमसुद्धा फ्री डाउनलोड आहे, पण त्याच्यात ते एवढं सोपं असं दिलेलं नसणार की कुठे काय कुठली ग्रह कुठे होती नाही. ह्याच्यात तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यानंतर डाउनलोड केल्यानंतर एडिट बॉक्समध्ये आपण टाकतो जुलियन कॅलेंडर आणि मायनस म्हणजे कुठलाही वर्ष 3067 BC जसं आहे तर एक वर्ष मायनस करून -3066 ॲड टाकायचं. तर तुम्हाला ते स्पष्टपणे दाखवेल की कुठे काय कुठले ग्रह होते. आणि शनी कुठे होता तर शनी रोहिणीला आहे आणि मंगलाची वक्रगती त्या वर्षात आहे, बरोबर एकदम परफेक्ट. बलरामाची पिलग्रमेज बरोबर बसणार, ज्याच्याबद्दल आपण बोलूच एक 2 मिनटं. आणि भीष्ममोक्षसुद्धा परफेक्ट, शुक्ल पक्ष, अष्टमी, माघ मास, रोहिणी नक्षत्र वगैरे ते सगळं परफेक्ट बसतं. सगळं डिटेलिंग आहे, परफेक्ट बसणार, चेक करू शकतो. आणि बाकीचं कुठलंही वर्ष मी ॲक्च्युली हा एक्सरसाइज काही दिवस अगोदर मला IIT कानपूरला बोलावलं होतं. बरं. तर शेवट काय आहे की 2-3 माणसं ऑडियन्समध्ये म्हणले, सर तुम्ही एक डेट जरा दाखवा ना. तर 10 मिनिटाच्या आत ॲक्च्युली भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला सुद्धा मी हा एक्सरसाइज केला होता लास्ट इयर. सेम लोकांनी विचारलं की बाबा ॲक्च्युली त्याचा टॉकचा हेच होता, डायसेक्शन ऑफ थिअरीज. प्रत्येक थिअरीमध्ये चुका काय आहेत असं. तर शनी मंगळ, भीष्ममोक्ष आणि बलराम पिलग्रमेज आणि आणखीन एक 2-3 गोष्टी मी घेतल्या होत्या. म्हणजे आता एक्लिप्स तर म्हणजे ते सोपं आहे घ्यायला, पण ते मी म्हणजे प्रत्येकच गोष्टी न घेता 5-7 गोष्टी आपले जे मुख्य गोष्टी आहेत ते घेतले. एकाही थिअरीमध्ये एकही गोष्ट कुठलीही गोष्ट बसत नाही, कारण ते तडजोड केलेल्या थिअरीज आहेत.
जेवढे थिअरीज आहेत. आणि कसं आहे की एकदा तुम्ही टेस्ट करायला लागलं. आता काय घडलं, जेव्हा मी हे सगळं सुरुवात केली तर पॅन्डेमिक चालू होता. त्यावेळेस मी हे सगळं सुरुवात केली होती. माझे शिष्य झाले बरेचसे पुण्याचे, बस मग IITचे बरेचसे शिष्य व्हायला लागले. पण सगळे असे शिकायला लागले लोक. तर आता येताच आता काय होतं आहे, कोणी आपलं बोललं काही तर ते शिष्यच त्यांना सांगतात की नाही हे ह्या वर्षात नव्हतं, ह्या वर्षात हे होतं हे होतं. सो अल्टिमेटली म्हणजे जे म्हणतात प्रूफ ऑफ द पुडिंग इज द वाद म्हणून वादविवाद हां पण आहेच तो. हां पण वादविवाद, आता वादविवादमध्ये आपण कसं की अजिंक्य ठरलो असं म्हणायला काही हरकत नाही. ग्रेट ग्रेट. त्यांनी बराच फरक पडतोय का? तुम्ही जी आता थिअरी सांगितली की त्यावेळी रोहिणी नक्षत्र होतं, मंगळ शनीची युती म्हणून, आणि वेळ थोडा कलियुग आत्ता जे तुम्ही रेफरन्स, त्यांनी म्हणजे एखादा वर्षाचा किंवा 1-2 वर्षाचा फरक पडतोय का युद्ध सुरू होण्यामध्ये? हां कसं आहे की तुम्ही कुठल्याही वर्षाला बघू शकता ते. म्हणजे समजा आता मला बऱ्याचशा गोष्टी तोंडपाठ आहेत, त्यामुळे एक वर्ष घेऊ आपण 3163 BC घेऊ. बरं. तर -3162. तर त्या वर्षी शनी कुठे होता, तर तो धनिष्ठा नक्षत्राला होता. खूप लांब आहे. काही कुठेही रोहिणी नक्षत्राचं शनी नाहीच येतो. आणि पीडा पण होऊ शकत नाही रोहिणी नक्षत्राला, एवढं लांब आहे तो. म्हणजे मला वाटतं 15-1 नक्षत्र दूर असेल असं काहीतरी. पण म्हणजे धनिष्ठा म्हणजे केप्रिकॉन मकर राशीत आहे, आणि हे म्हणजे वृषभ राशी, तर खूप लांब आहे. किंवा चला आपण विचार करू की 3140 BC बघू. तर 314 BC आपण जर विचार केला तर कुठे होता शनी, तर तो ज्येष्ठा नक्षत्राला होता. तर ऑपोजिट साईड ऑफ झोडियाक म्हणजे स्कॉर्पिओला आहे, आणि हे म्हणजे वृश्चिक राशीत आहे, आणि तिथे वृषभ राशीचा आपण विचार करतोय, तर शक्यच नाही आहे. म्हणजे बेसिक म्हणजे तुम्हाला मोठं जे म्हणतो ना आपण सांगतो, म्हणजे कारण मला बरंचसं हे तोंडपाठ आहे. 3137 किंवा 3136 BCचा आपण जर विचार करू तर शनी उत्तराषाढेला आहे, तर शक्यच नाही आहे. परत 5561 BC जो एकदम लोकांना वाटतं कधी आहे ना, तर बरं काही लोक 5561 BC म्हणतात, जे वर्तकांची थिअरी होते अगोदर. आतापर्यंत तीच आहे म्हणजे? नाही बरे ती सर्वात वीक थिअरी आहे. हा PRनी जनरेट केलेली थिअरी. आणि ज्या काळात मी पिक्चर काढला होता त्या काळात मी बघितलं होतं ते 2008 मध्ये, म्हणजे 2004-5-6 मध्ये रिसर्च केलेली मी, आणि मी बघितलं की आहे का ह्याच्यात काही. तर त्या थिअरीबद्दल एक गंमत आहे. वर्तक जे होते ते पेन अँड पेपरने काम करायचे त्या काळात. आणि वर्तकांची थिअरी काय होती की जेव्हा हॅलिस कॉमेटचं एक पिरियडिसिटी त्यांनी घेतली होती, मला वाटतं 77 इयर्स, आणि त्याचं 98th रिटर्न त्याच्यावरनं 77.1 की काहीतरी टाइम्स 98 असं करून फ्रॉम 1986 असं करून त्यांनी ते मांडलं होतं 5561 BC. थोडक्यात म्हणून कसं तरी ओढून ताणून. आणि त्याच्यात आणखीन एक गंमत आहे की ॲक्च्युली हॅलिस कॉमेटची पिरियडिसिटी नाहीच आहे, ती 75.32 आहे. त्यामुळे ते चुकलेलंच आहे. पण कॉमेटच्या पिरियडिसिटीवरनं फक्त एक कुठलं तरी महाभारताचं युद्ध मांडायचं, दिस इज युजलेस. म्हणजे ह्याच्यात काय पॉईंट नाही आहे. आता कसं आहे की ओव्हर द इयर्स आपण बघू शकतो की कुठे आहे शनी, तर त्या इयरमध्ये 5561 BC मध्ये शनी हस्ता वगैरे नक्षत्र कुठेतरी आहे, हस्ता नक्षत्राच्या जवळ आहे. आणि म्हणजे इट इज वे अवे फ्रॉम रोहिणीचा म्हणजे जवळ नाहीच, तो काही संबंधच नाही. आणि गुरुसुद्धा कुठेतरी उत्तराषाढ वगैरे असं काहीतरी, म्हणजे ते खूप लांब पोझिशन आहेत. तर रोहिणी नक्षत्राशी काय संबंध नाही आहे शनीचा. मंगलाची वक्रगतीसुद्धा ते काय बसत नाही. कुठल्याही वर्षात आपण स्वतः डाउनलोड करून बघू शकता, आणि -5560 एंटर करा, जुलियन कॅलेंडर करा आणि बघा, आणि त्याच्यावर बघता 1 वर्षाचा फरक पडतोय, कसं होतंय? हां नाही कारण आम्हाला समजण्यासाठी देर इज नो 0 इयर इन AD and BCE. त्यामुळे ते कसं आहे
की 0 इयर नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवतो. म्हणून तो मायनस घ्यावा लागतो सॉफ्टवेअरमध्ये. ओके. -5560 म्हणजे 1 वर्ष मायनस करून त्याच्या पुढे मायनस साईन टाकायचं आणि बघायचं. पण तुम्ही -5561 पण बघा, कुठल्याही वर्षात नाही सापडणार. ते एवढं सूक्ष्म हे जे आहेत, शनी आणि मंगळ एकत्र त्या पॉईंटला येणं जे आहे, रोहिणीला शनी, मंगलची वक्रगती जी आहे दॅट इज ज्येष्ठा नवरात्राच्या जवळ. जेहोरामध्ये एक मंडेन टॅब म्हणून आहे. मंडेन टॅबमध्ये यू कॅन ॲड मार्स आणि स्टेशनरी ट्रान्झिट बिफोर, म्हणजे इट विल शो यू वक्रगती बर. लास्ट टाईम कधी झाली होती फ्रॉम दॅट डेट. त्याच्यावरनं बघू शकता तुम्ही. एवढं सोपं आहे ते. आणि आम्ही ॲक्च्युली एवढं लोकांना आता शिकवलं आहे. सोपं आहे आणि प्रूव्हन आहे. अँड प्रूव्हन. बलरामची पिलग्रिमेज आणि जे तिथी आहेत ते, कारण आपलं संपूर्ण जे शास्त्र आहे ते तिथी आणि नक्षत्रावर चालतं, आहे की नाही. म्हणजे आज मला कोणी विचारलं की तू नक्षत्र कसे काढले बरोबर युद्धाचे, तर युद्ध आहे 25 नोव्हेंबर टू 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 3067 BCE बरोबर ला आहे. ठीक आहे. पण आपल्या शास्त्राप्रमाणे हे याचं काय फारसं महत्त्व नाही आहे. नक्षत्र काय होते, तर कसं आहे, एक श्लोक आहे जो दिला गेला आहे, बलरामचा श्लोक आहे तो. बलराम म्हणतो की पुष्येण संप्रयातोस्मी श्रवणे पुनरागतः. आणि 42 दिवसाची पिलग्रिमेज आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते दिलेलंच आहे टेक्स्टमध्ये. प्रभास क्षेत्रावरनं सुरू करायला पाहिजे आणि पुष्य नक्षत्राला सुरू करायला पाहिजे. तर आपण अगोदर चर्चा करत होतो की पुष्य नक्षत्राचं महत्त्व काय आहे. पुष्य नक्षत्र आताही सांगितलं जातं ज्योतिषी दृष्ट्या, पुष्य नक्षत्रात साधना करा, हे त्या काळापासून याचं महत्त्व आहे. पुष्य नक्षत्र खूप प्राचीन काळापासून आपल्या हिंदूंना माहिती होतं की त्या पॉइंटला, आणि गुरुपुष्य योग जर असेल त्या दिवशी तर आणखीनच पॉवरफुल असतो. गुरुपुष्यामृत म्हणतो गोल्ड खरेदीचा, तो तेच आहे का वेगळं? करेक्ट करेक्ट तेच आहे. करेक्ट. तर पुष्य नक्षत्र आणि जो गुरुवार एकत्र युक्त झाले, किंवा पुष्य नक्षत्र आणि रविवार, तर फायदेशीर, म्हणजे खूप पॉवरफुल योग असतो तो. पण पुष्य आणि गुरु एकत्र युक्त होणं हे स्पिरिच्युअलिटीसाठी तर एकदमच पॉवरफुल आहे, पण सोन्यासाठी सुद्धा आहे. सोनं घेणं किंवा घर घेणं किंवा कुठलीही गोष्ट घेणं, का, कारण ते मल्टिप्लाय करतं. जे काय आहे त्याला मल्टिप्लाय होऊन जातं आपलं. फक्त एकच गोष्ट आहे आपण नाही करत पुष्य नक्षत्राला, लग्न. हो, कारण मल्टिप्लाय नाही, नको व्हायला. लग्न मल्टिप्लाय खरंच आहे, वाढ होते म्हणतात. आणि म्हणजे मल्टिप्लाय नको व्हायला लग्न ना. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की भारताचा जो इंडिपेंडन्स घडला आहे, तर त्या काळात एक त्रिवेदी म्हणून एक ज्योतिषी होत्या. तर त्यांनी विचार केला होता, जवाहरलाल नेहरू त्यांच्या जवळ गेले होते आणि म्हटलं होतं की बाबा काय काय करावं. ब्रिटिशरांनी एवढंच काळ आपल्याला दिलेला आहे इंडिपेंडन्ससाठी, काहीतरी एक मला वाटतं आठवडा पण नसेल, ह्या आठवड्यात व्हायला पाहिजे. तर पाकिस्तानी हे जे लोक होते त्यांना हे माहीत नव्हतं. तर त्यांनी काय केलं, आर्द्रा नक्षत्राला 14 ऑगस्टला आर्द्रा नक्षत्राला ते त्यांचं आहे स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स. बरोबर. आर्द्रा नक्षत्र रुद्रचे टीयर्सचा नक्षत्र आहे. बर. इट इज अ व्हेरी तीक्ष्ण नक्षत्र अँड नॉट अट ऑल म्हणजे सुटेड इंडिपेंडन्स वगैरेसाठी, मुहूर्तासाठी अतिशय वाईट नक्षत्र. तर त्रिवेदी हे जे होते विश्वविजय पंचांग काढायचे त्या काळात. बर. तर त्यांनी त्या काळात सांगितलेलं की तुम्ही पुष्य नक्षत्र घ्या. तर इंडियाचं नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे आणि इंडियाची तरक्की आज बघा. हो, काही म्हणा, पाकिस्तानशी कम्पेअर केलं तर पाकिस्तान संपलं. कारण एकाच वेळी आपण दोन्ही विभक्त झालो, त्या मानाने भारताचं खूपच. पाकिस्तानचा रुपी जो आहे 380 काहीतरी चालू आहे पाऊंडला. बर. आणि इंडियन रुपी इज बेअरली 124 और वॉट एव्हर लाईक दॅट. अपार्ट फ्रॉम दॅट इंडियाचं तुम्ही बघा की केवढी म्हणजे इंडियाला प्रसिद्धी पण मिळते. हो, म्हणजे ट्रम्पनी टॅरिफ टाकलं, इंडियाला फरक पडत नाही.
आपल्याला काहीही फरक पडत नाही. अगदी आपण एवढे म्हणजे पॉवरफुल आहोत ॲक्च्युली की आपण पुढेच जाणार. काही ह्याच्यात काही प्रश्न नाही आहे. भारतीय म्हणजे हे वी डोंट केअर असं म्हणून. हां, आपल्याला हे कोण ट्रम्प हा तो जो पुष्य नक्षत्र आहे, पुष्य नक्षत्र इंडियाचा खूप स्ट्रॉंग आहे. बरं. सो पुष्य नक्षत्र भारताचं चार्टमध्ये आहे. 15 ऑगस्ट 1947चा स्ट्रोक ऑफ द मिड नाईट आवर. सेम बलरामनी विचार केला की आपण पुष्य नक्षत्र घ्यावं, कारण पुष्य नक्षत्राला सुरुवात केली की यश मिळणार आपल्याला. बरं. तर पुष्य नक्षत्र गुरुवार येतो 1 नोव्हेंबर 3067 BC. युद्ध समाप्त होतो 12 डिसेंबर 3067 BC आणि श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी. म्हणजे दुपारपासून श्रवण नक्षत्र चालू होतं आणि त्यावेळेस शिष्ययोर्वे गदायुद्धम दृष्टू कामोस्मी माधव, म्हणजे तो युद्ध गदायुद्ध बघायला येतो परत. काही लोकांनी काय केलं की त्यांना हे लक्षात आलं नाही, तर 19व्या दिवशी श्रवण नक्षत्र घेतलं. असे बरेचसे चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे महाभारताच्या डेटिंगच्या इतिहासात असा जर विचार केला. पण पुष्य श्रवण हे आता आपल्याला आणखीन एक म्हणजे झालं. तर हे नक्षत्र आपल्याला कळले. तर जर श्रवण नक्षत्र लास्ट डे तर पहिल्या दिवसाचा नक्षत्र काय असावा, तर बॅक काउंट करता येतं आपल्याला आणि तो मृगशिरा नक्षत्र आणि मृगशिरा नक्षत्र आहे. हां, तर म्हणजे टेक्स्टप्रमाणे मृगशिरा पाहिजे आणि मृगशिरा आहे 3067 BC मध्ये. यू कॅन चेक. म्हणजे 25 नोव्हेंबर हा जो आहे तो मृगशिरा नक्षत्र आहे. म्हणजे सुरुवात म्हणू आपण सुरुवात युद्धाची ना, फर्स्ट वॉर डे 18 दिवसाचा. ते 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर युद्ध. पण विचार केला की तिथी कुठली, आणि नक्षत्र झाली मृगशिरा ते श्रवण बरोबर आपण धरलं, पण टेक्स्टप्रमाणेच आहे. आणि त्या डेट्स मी तुम्हाला सांगितलेच आहेत. तर आता तिथी कशी काढायची. घटोत्कचचा वध झाला तुम्हाला आठवत असेल. घटोत्कच होता भीम पांडवांकडनं लढणार हिडिंबाचा जो पुत्र होता, पण राक्षस होता. हो. राक्षसांचं वध विष्णूच्या हाती नॉर्मली कुठल्या तिथीला असतं, तर एकादशी. अगदी बरोबर. बरोबर, राईट. आता ह्या म्हणजे हे जर खरं आहे तर महाभारताच्या युद्धात सुद्धा एकादशीलाच व्हायला पाहिजे. हो, राईट. कसं आपण कॅल्क्युलेट करायचं, तर एक चंद्रोदय घडतं. घटोत्कचाचा जो वध आहे त्याच्यानंतर एक घमासान युद्ध होतं. मग शेवट अर्जुन म्हणतो की एक युद्धविराम घ्यावं आणि परत आपण सुरू करू जेव्हा चंद्रोदय होतं. तो चंद्रोदय खूप डिटेलमध्ये द्रोण पर्वाच्या चॅप्टर 159 मध्ये डिस्क्राईब आहे. क्रिटिकल एडिशन, बोरीचा जो क्रिटिकल एडिशनमध्ये एक 51 श्लोक आहेत त्याचे. आणि त्याच्यात एक श्लोक आहे जो परफेक्ट आपल्याला सांगतो, ततः कुमुदनाथेन कामिनी गंड पांडुना नेत्रानंदेन चंद्रेन माहेंद्री दिक अलंकरता. तर चंद्रोदय झाला, 42 वर्ष आहे, वर्ष नंबर 42. त्याच्यात काय तो सांगतोय की ततः कुमुदनाथेन म्हणजे लॉर्ड ऑफ द लोटस जो आहे म्हणजे मून है ना, आणि नेत्रानंदेन चंद्रेन माहेंद्री दिक अलंकरता अ ब्युटिफुल मून अडॉन्ड दी ईस्टर्न स्काय लाईक द स्माइल ऑफ अ ब्युटिफुल वुमन. असा तो श्लोक आहे. म्हणजे पौर्णिमा म्हणू का नाही, तर हे रात्रीचं चंद्रोदय. ह्याच्यासाठी एक प्रश्न आपल्याला विचारावा लागतो. शुक्ल पक्षाचा चंद्रोदय कधी घडतो, दिवसात की रात्री? रात्रीच घडत असणार. नाही, हां, एक्झॅक्टली. सो हा प्रश्न मी पण विचारला होता. म्हणजे तुम्हाला मी का विचारलं, नॉट टू पुट यू ऑन द स्पॉट, पण हा प्रश्न मी प्रत्येक जागी विचारतो की कोणाला माहिती आहे का, म्हणजे कारण हे आपल्याला बाहेर जाऊन बघता येतं. हो, शुक्ल पक्षाचं चंद्रोदय कधी घडतं, कृष्ण पक्षाचं चंद्रोदय कधी घडतं, दिवसात की रात्री. कॉर्कमध्ये मी वर्कशॉप केला होता, 200-300 माणसं होती. प्रश्न विचारला, गप्प सगळे. आणि म्हटलं एवढं घाबरू नका, असं म्हणजे याच्यात काय प्रॉब्लेम नाही, मग चुकीचं झालं तरी काय त्याच्यात. तर प्रॉब्लेम असा आहे, शुक्ल पक्षाचा चंद्रोदय दिवसात घडतो. दिवसात घडतो आणि यू कॅन कॅल्क्युलेट ऑल्सो. बट म्हणजे तिथीप्रमाणे आपण बघायला गेलं की जशी जशी तिथी वाढत जाते तसं तसं चंद्रोदय उशीर होतो दिवसात.
आणि 48 मिनिटांनी पुढे पुढे एक एक तिथी जातं. हम्म, हम्म. कारण आपले हिंदू जे आहेत ते दिवसाला 15 तिथीमध्ये 15 तासामध्ये डिवाईड करायचे. बर. सूर्योदय ते सूर्यास्त आणि सूर्यास्त ते सूर्योदय परत 15 भागात डिवाईड केला जातो. एक आणखीन एक वर्ष आहे ह्याच्यात. तर हां, तो कृष्ण पक्षाचा जो चंद्रोदय आहे तो रात्री होतो आणि हा रात्रीचा चंद्रोदय आहे. हा रात्रीचा घडलेला चंद्रोदय म्हणजे कृष्ण पक्ष होता. म्हणजे कृष्ण पक्ष होता. ठरलं. बरं, तर काही लोक म्हणतील की बाबा तुम्ही कसं काय हे एकादशी कसं काढलं. हां, तर त्याच्यात ते गमतीशीर एक श्लोक आहे. त्रिभाग मात्र शेषायाम रात्र्याम युद्धमवर्तत कुरूणाम पांडवानाम च समृष्टानाम वृषांपते. त्रिभाग मात्र शेषायाम, 3 भाग राहिले होते मात्र. त्रिभाग मात्र शेषायाम, शेष शिल्लक शिल्लक राहिले होते. सोपं आहे म्हणजे ॲक्च्युली. बट त्रिभाग कशाचे तर 15. 15पैकी 3 भाग राहिले होते आणि काय कुरुनाम पांडवानामच्या संरष्टानाम वृषांपते म्हणजे युद्ध करायला लागले परत कुरु आणि पांडव. आणि आपण ऑलरेडी म्हटलं की ते युद्धविराम घडलं होतं. तर युद्धविराम जो घडला होता म्हणजे ह्याच्या अगोदर तो चंद्रोदय घडला असणार. आणि ऑलरेडी आपण म्हटलं की चंद्रोदय घडला होता. तर हे 161 चॅप्टरचा फर्स्ट वर्स आहे. तो 159 चॅप्टरचा 42nd वर्स आहे आणि त्याच्यात तो चंद्रोदय डिस्क्राईब्ड आहे. तर हे चतुर्थ पार्ट आपण जर धरलं की चंद्रोदय घडलं असावं तर 15 - 4 म्हणजे 11. बरोबर. म्हणजे एकादशी. राईट. अगदी सोपं. राईट. सो दॅट इज एकादशी. आणि आता आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण ऑन कॅमेरा मी प्रूव्ह करतोय तुम्हाला की तो कृष्ण एकादशीचा चंद्रोदय आहे आणि घटोत्कचाचा वध झाला आहे त्या रात्री. बरोबर. म्हणजे तो आपल्या बाजूने लढत होता ती गोष्ट वेगळी. आणि अगदी इथनं जर म्हणजे चक्कल बसतं यात एकादशी असेल घटोत्कचाच्या वधाच्या वेळी तर पुढे तिथून किती दिवस युद्ध संपले हे आपल्याला म्हणजे ज्ञात आहे. एक्झॅक्टली. परफेक्ट. तुम्ही म्हणे आता एकदम तुम्हाला ते एका झटक्यात तुम्हाला आता कळालं ते की लास्ट वॉर डे अमावास्या असावी. कारण कृष्ण एकादशी म्हणजे तो अमावास्या असणार. 4 दिवसच तर राहिले होते त्याला. म्हणजे पहिला वॉरचा जो दिवस आहे तो शुक्ल पक्षाचा त्रयोदशी. शुक्ल त्रयोदशी ते अमावास्या, मृगशिरा नक्षत्र ते श्रवण नक्षत्र 18 दिवस. आणि हे जुळवणं कुठल्याही काळात अशक्य आहे. कुठलीही थिअरी नाही म्हणजे एवढं डिटेलमध्ये जाणारच नाही. इम्पॉसिबल आहे. मी ॲक्च्युली बघितलं आहे. जेवढे महाभारताचे रिसर्च आहे त्याच्यात कुठेही बसत नाही. सर मला हे विचारायला आवडेल आत्ता हे तुम्ही जे प्रमाणबद्ध सिद्धच केलं की त्यावेळी हे आणि गरजेचंच आहे. आपण एवढे दिवस म्हणजे अंधपणे मानत आलो होतो अगदी चपकलपणे म्हणून आणि ॲक्युरेसी पाहिजे ना आपल्याला की तिथी आहे एकादशी तिथी सापडल्यामुळे सगळंच सोपं झालं. इतक्या दिवसांनी पुढे युद्ध संपलं घटोत्कचाचा वध झाला. पण हे जे युद्ध महाभारताचं युद्ध असं चालत आलं त्यानंतर त्यात येतो भीष्ममोक्ष आणि भीष्मांनी म्हणजे त्यांना इच्छामरणाचं वरदान होतं असं आपण सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यांनी स्वतःचे प्राण जे आहेत कंठाशी आणून अगदी तोपर्यंत ठेवले तोपर्यंत युद्ध संपणार नाही. तर जसं तुम्ही म्हणालात अमावस्या होती शेवटच्या दिवशी युद्ध संपताना. करेक्ट. मग असं म्हटलं जातं उत्तरायणामध्ये भीष्मांनी देह सोडला. मग उत्तरायणातली अमावस्या होती. आता उत्तरायण म्हणजे संक्रांतीचा वेळ जानेवारी असं समजलं जातं का त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. अतिशय सुंदर प्रश्न आहे. त्याच्याकडे आपण जाण्याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट मला मेन्शन करायची आहे की जेव्हा शांतिदूत प्रस्तावाला जातो श्रीकृष्ण जातात. रेवती नक्षत्र होता. कार्तिक मास रेवती नक्षत्र. आणि त्याच्यावरती आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मैत्री मुहूर्ते संप्राप्ते. मैत्री मुहूर्त होता. तर मैत्री मुहूर्ताचा काय त्याच्यात अर्थ काढला जातो की तो तृतीय मुहूर्त आहे दिवसाचा. तर आम्ही काढलं हे सगळं. तर मी सांगू शकतो की कुठल्या टाईमला निघाले श्रीकृष्ण. 8 वाजता सकाळी निघाले
रेवती नक्षत्र होता 26 सप्टेंबर 3067 BC. हस्तिनापूरला जाण्यासाठी. हां, हस्तिनापूरला जाण्यासाठी उपप्लव्यवरनं निघाले. बरं. तिसऱ्या दिवशी ते पोचले हस्तिनापूर, ते लिहिलं आहे टेक्स्टमध्ये. त्या दिवशी भरणी नक्षत्र होता. बरं. त्याच्या काही दिवसांनंतर 5 ऑक्टोबरच्या जवळपास पुष्य नक्षत्र जो पहिला आला, त्या पहिला पुष्य नक्षत्राला ते दुर्योधनबरोबर भेटून ते दुर्योधन म्हटले की मला अजिबात काय चालणार नाही आणि दे विल बी वॉर, आणि बंदी बनवण्याचा प्रयत्न करतात, बरोबर बरंचसं काय काय आहे ना आहे त्याच्यात. सो काय झालं आहे की बरेचशा लोकांनी एक गोंधळ केला आहे की लोकांना काय वाटलं की तो जो पुष्य नक्षत्र आहे दुर्योधनचा पुष्य, जो हस्तिनापूरमध्ये घडलेला आहे, बरोबर आहे ना, तोच पुष्य त्यांना वाटलं की बलरामचा पुष्य आहे, तो 27 दिवस नंतर येणार आहे. आपण P1 आणि P2 म्हणतो याला, पुष्य 1 पुष्य 2, आणि पुष्य 1 आणि पुष्य 2 काही लोकांनी एकच घेतला. हां, बलरामांचा असा रेफरन्स होता, ते यात्रेला गेले होते. पुष्येण संप्रयातोस्मी श्रवणे पुनरागत, बरोबर ना, तो पण पुष्य नक्षत्र आहे. पण तो पुष्य नक्षत्र हा नसू शकतो का, त्याच्या मागे एक गमतीशीर गोष्ट आहे. आता इथे मी डेमॉन्स्ट्रेट नाही करू शकत, पण पंजाब युनिव्हर्सिटीला मला विचारलं की कसं ते डेमॉन्स्ट्रेट करता येईल, ॲक्च्युली त्यांनी विचारलं होतं. तर मी व्हॉलंटियर्स आणले होते, एक दुर्योधन, एक बलराम आणि एक हस्तिनापूरमध्ये, एक उपप्लव्यमध्ये. टेक्स्टमध्ये आपल्याला बलराम उपप्लव्यमध्ये आहे, तो कधी आला हे माहीत नाही, पण निघणार कधी ते दिलेलं आहे. आणि ते कसं आहे की श्रीकृष्ण दुर्योधनाला भेटतात, ते झालं. कृष्ण-कर्ण संवाद घडतो त्याच्यानंतर 4 दिवसानंतर. त्याच्यानंतर काही दिवसानंतर ते येतात परत उपप्लव्याला, आणि त्यांना तिथे भेट व्हायची असते बलरामाशी. आणि बलराम तिकडनं निघून 18 दिवस नंतर पिलग्रिमेजला जातो, कारण त्या दिवसाला अनुराधा नक्षत्र आहे. तर लोकांनी काय केलं, मेजॉरिटी रिसर्चर म्हणजे मी म्हणेन 90% रिसर्चर्सनी काय केलं, त्या एक श्लोक आहे कर्णकृष्ण संवादाच्या वेळेस, सप्तमच्चापि दिवसात अमावास्या भविष्यति संग्रामे युज्यते तस्मात तामुः शक्रदेवता. तर कर्णाला सांगतात 7 दिवसानंतर अमावास्या येणार आहे. कुठे येणार आहे, ज्येष्ठा नक्षत्राच्या तिथे येणार आहे. तर ज्येष्ठा अमावास्याला येणार आहे. आणि तामुः शक्रदेवता, सो शक्रदेवता, शक्र इज इंद्र ना, सो ज्येष्ठा अमावास्या म्हणजे रूल्ड बाय इंद्र. आणि युज धातू वापरला गेला आहे, तर अरेंज करायचं युद्ध, फक्त युद्ध लढायचं नाही. पण लोकांनी काय वाटलं की तिथे युद्ध सुरू झालं असणार आहे, पण नाही होऊ शकत. ते त्यांना लक्षात नाही आलं की बलराम उपप्लव्यमध्ये होता 1 दिवस अगोदर, तर तो निघालाच नाही पिलग्रिमेजला. तर ह्या लोकांनी, पठ्यांनी काय केलं, सगळ्यांनी युद्धाला सुरुवात करून समाप्त करून टाकलं 18 दिवस, आणि 18 दिवस तो नेक्स्ट पुष्याला 18 दिवस आहे. तर त्याच्या टेक्स्टमध्ये तो तिथे पिलग्रिमेजला निघणार. पण बलराम युद्धात नव्हताच. मग हे तुम्ही जे म्हणताय तेच बरोबर ठरतंय पुन्हा. हां, म्हणजे एक्झॅक्टली. सो लोकांनी ती एक मोठी गोंधळ केलेली आहे. आणि ते ॲक्च्युली जोपर्यंत मी पॉइंट आउट केला नव्हता, कळालं सुद्धा नव्हतं लोकांना. खरंय, अशी गंमत आहे. वाचायला पाहिजे टेक्स्ट ना, ॲक्च्युली टेक्स्टमध्ये दिलं आहे की बलराम उपप्लव्याला होते. त्याच्यानंतर ॲक्च्युली रुक्मी येतो 2-3 दिवसानंतर मूळ नक्षत्राला, आणि तो म्हणतो की मी देतो तुम्हाला अलाव, म्हणजे तुम्ही फाईट का, मी आय विल फाईट ऑन युअर साईड, आठवते तुम्हाला. आणि मग पांडव म्हणतात नको वगैरे वगैरे वगैरे. तर युद्ध तिथे सुरूच होऊ शकत नाही, आणि तिथेच युद्ध मेजॉरिटी त्या ज्येष्ठ अमावास्याला युद्ध, कार्तिक अमावास्या. म्हणजे मजा ही अशी आहे, ज्या म्हणजे तिथीमध्ये म्हणा किंवा ज्या कालावधीमध्ये युद्ध करण्याची चर्चा आणि त्याची चक्रव्यूह म्हणा किंवा त्याबद्दल उपाययोजना आखल्या जात होती, त्यावेळी युद्ध घडलंय असं लोक म्हणतात की तिथेच युद्ध घडून झालं 18 दिवस. आणि ते बलराम तर अजून गेलेच नाही पिलग्रिमेजला. आपण ह्याला म्हणतो मिसप्लेस्ड बलराम पिलग्रिमेज एरर ऑफ महाभारत. फरक बराच पडतो, आणि सखोल तो एवढ्या बारकाव्याने कोणीच पाहिलं नाही. ग्रेट. पुणेरी पुणे, हे सगळं पुण्यामुळे जे काय आज जे काय आहेच विद्येचं माहेर आहे पुणे. आणि आपण उगीच आपलं काहीतरी आपलं बोलायचं म्हणून काय बोलण्यात काय पॉईंट, प्रमाण आहे आम्हाला प्रमाण लागतं. तर भीष्म मोक्ष बद्दल तुम्ही विचारलं होतं. एक श्लोक आहे, शुक्ल पक्षस्य चाष्टम्याम माघ मासस्य पार्थिव प्राजावत्तेच्या नक्षत्रे मध्यम प्राप्ते दिवाकरे. तर काय काय आहे,
शुक्ल पक्ष, बर अष्टम्याम सो अष्टमी, अष्टमी तिथी, माघ मासस्य पार्थिव माघ मास, माघ मास. त्याच्यानंतर प्राजापत्याच्या नक्षत्रे रोहिणी नक्षत्र आणि मध्यम प्राप्ती दिवाकर. म्हणजे मध्यान्नीचा वेळ दुपारी 12 वाजता हा म्हणजे 12च्या म्हणजे पण सनराईज आणि सनसेट नाही, मधला वेळ, मध्यान्ह ज्यावेळी सूर्य डोक्यावर येतो. तर ह्या एका रेफरन्सवरनं ॲक्च्युली तुम्ही महाभारताचे कालावधी कॅल्क्युलेट करू शकता. हां, तर लास्ट 7000 इयर्समध्ये तुम्ही बघायला गेला तर उत्तरायण म्हणजे विंटर सॉल्स्टाईस. हां, तेही मला विचारायचं आहे. उत्तरायण म्हणजे आपण असं का पाहतो आता याच्या संक्रांतीच्या वेळी उत्तरायण सुरू असतं, थोडंसं मागे पुढे 21 जानेवारी असं धरलं जातं, तर त्यावेळी डिसेंबर असं तुम्ही कुठेतरी सांगितलं. हां, नाही काय आहे की उत्तरायणची डेफिनेशन महत्त्वाची आहे. इथे कसं आहे की उत्तरायणाबद्दल एक श्लोक आणखीन दिलेला आहे ज्याच्यावरनं क्लॅरिफाय होतं की ते मकर संक्रांती नाही आहे. बरं. का? कारण एक श्लोक आहे, वर्ष नंबर मला वाटतं 6 आहे अनुशासन पर्वाचा. तो अनुशासन पर्वामध्ये काय तो म्हणतो, युधिष्ठिर एक श्लोक आहे, शुक्ल पक्षस्य चाष्टम्या माघ मासस्य पार्थिव प्राजापत्येच्या नक्षत्रे मध्यम प्राप्ते दिवाकरे. तर शुक्ल पक्ष, अष्टमी, माघ मास, रोहिणी नक्षत्र, प्राजापत्येच्या नक्षत्रे आणि मध्यम प्राप्ते दिवाकरे. म्हणजे सनराईज नाही सनसेट नाही, म्हणजे मध्येच कुठेतरी दिवसात असायला पाहिजे तो. म्हणजे 12 जरी नसेल तरी 2-1 वाजता आणि म्हणजे 11 आणि 2च्या मध्ये कुठेतरी असायला पाहिजे असं आपण धरू. ह्या एक रेफरन्सवरनं ॲक्च्युली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की कधी घडलं होतं महाभारताचं युद्ध. माघ महिनाही म्हटलंय त्याच्यात. आता माघ मासस्य म्हणजे बरंचसं काय काय आहे त्याच्यात. पण ह्याच्यात एक कन्फ्युजन येतो की उत्तरायण म्हणजे मकर संक्रांती का. आता तर असंच आता असं म्हणतात, पण कसं आहे की त्याच्यात एक श्लोक आहे ज्याच्यावर दिलं गेलं आहे की वृत्त म्हणून जो सर्कल आहे, जो आपण सॉल्स्टाईसचा सर्कल जो आपण म्हणतो. सर, मघाशीपासून तुम्ही सॉल्स्टाईस असं जे म्हणताय तर ते नेमकं काय प्रमाण मानायचं? सॉल्स्टाईस म्हणजे तुम्ही असं विचार करा की विंटर सॉल्स्टाईस आणि समर सॉल्स्टाईस हे दोन एक पॉईंट सेट सनचे. हां, आणि सॉल्स्टाईस म्हणजे द सन स्टँड स्टील. ओके. म्हणजे इट डझंट ॲक्च्युली स्टँड स्टील, पण काय आहे की इट अपियर्स टू स्टँड स्टील. कारण त्याचा एक जो लॅटिनचा शब्द आहे सॉल सिस्टेरे, लॅटिन मधून. हां, आणि तो ॲक्च्युली जो म्हणतात ना ते त्याच्यात आहे की द सन मूव्ह नॉर्थवर्ड आफ्टर दॅट. तो जो आहे रेफरन्स तो सॉल्स्टाईसचाच रेफरन्स आहे. आणि म्हणजे जनरली लोक एग्रीमेंटमध्ये आहे की ते सॉल्स्टाईसचा रेफरन्स आहे. त्याच्याबद्दल आय डोंट थिंक फार कॉन्ट्रोवर्सी आहे. पण काय घडलं आहे की सायन सॉल्स्टाईस आपण जर बघितलं, सायन मकर संक्रांती आणि विंटर सॉल्स्टाईस हे एकच आहेत. ओके. सायन आपण आजचा जो मकर संक्रांती घेतो तो निर्यान मकर संक्रांती घेतो बिकॉज ऑफ प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सेस वगैरे. तर कसं आहे की सूर्याचं संक्रमण इंटू मकर. तर सायन मकर जो आहे, सायनचा जो मकर आहे तो त्या सॉल्स्टाईसलाच घडतं. अगदी सॉल्स्टाईस कुठला, तर आजच्या काळात 21 डिसेंबरला कॅल्क्युलेटेड विंटर सॉल्स्टाईस येतो, जो 25 डिसेंबरला दिसतो डोळ्याने की सूर्य असा गेलाय. कारण 3 दिवस सन स्टँड स्टील. आम्ही जो आता म्हटलो ना की सन स्टँड स्टील, ते त्या काळात 3K BCE मध्ये दॅट सन स्टँड स्टील इज 13th ऑफ जानेवारी अँड 17th ऑफ जानेवारी. हा काळ मध्ये जो 3 दिवसाचा आहे. तर कुठल्याही वर्षात तुम्हाला जर बघायचं असेल तर 4 दिवस आफ्टर विंटर सॉल्स्टाईस, जे कॅल्क्युलेट म्हणजे कुठलाही सॉफ्टवेअर तुम्हाला कॅल्क्युलेट करून देईल की विंटर सॉल्स्टाईस त्या वर्षाला कधी होता. 4 दिवस नंतर त्याच्या तुम्ही बघू शकता शुक्ल पक्ष, अष्टमी, माघ मास आणि रोहिणी नक्षत्र नाही, शुक्ल पक्षस्य आपण जे म्हणतोय ना, शुक्ल पक्षस्य चाष्टम्याम माघ मासस्य पार्थिव प्राजापत्येच्या नक्षत्रे मध्यम प्राप्ते दिवाकरे. हा डिफिकल्ट आहे हा सब्जेक्ट, म्हणजे टेक्निकल आणि डिफिकल्ट आहे त्या मनाने. पण तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकता, तुम्ही स्टेलेरियममध्ये टाकू शकता, तुम्ही जेहोरामध्ये टाकू शकता. आता एक प्रश्न असा येतोय, आता रेफरन्स श्लोकांचेच घेतोय आपण, संस्कृत श्लोक जे आहेत, हे श्लोक भगवद्गीतेतनंच घेतलेले आहेत का कुठे दुसरे?
महाभारत महाभारत समग्र महाभारत जे आपण म्हणतो. हां, आणि बोरीमध्ये जो महाभारत आहे, हां, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जो महाभारत आहे, तिथे तुम्हाला प्राचीनतम असणार आहे कारण हां, तर सुक्तनकर जे होते 1940s मला वाटते मध्ये त्यांनी ते केलं होतं काम. तर ते क्रिटिकल एडिशन तयार केलं होतं त्यांनी. तर बरेचसे रिसेन्शन्स आहेत महाभारताचे. तर गीता प्रेस गोरखपूरमध्ये सुद्धा हे सगळे श्लोक तुम्हाला सापडतील. उडुपी मठाच्या रिसेन्शनमध्ये ॲक्च्युली ते आपण घटोत्कच बद्दल जे म्हणलो होतो त्याच्यात ॲक्च्युली त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं आहे क्रेसेंट मूनचा म्हणजे त्यांचं कानडी भाषेतही असेल आहे. सगळीकडे बरंचसं काय काय आहे. सो हे आपण जर सगळं बघितलं 17 जानेवारी 3066 BCEला 2 वाजून अराउंड 17 ते 20 मिनिटाला भीष्ममोक्ष घडलेला. आणि त्या दिवशी तो जो चंद्रोदय आहे तो शुक्ल अष्टमीचा चंद्र आहे. पण का आपण म्हणतो ते काय आहे ते श्लोक, कारण अष्टमीचा चंद्र ॲक्च्युली उगवला होता त्यावेळेस जस्ट थोडं दिवसा. हा दिवसा म्हणजे कारण शुक्ल पक्षाचा पक्षाचा चंद्र दिवसात उगतो. हो, खूप म्हणजे अगदी प्रमाण काय आता प्रमाण जबरदस्त आहे ना. शास्त्र त्याला काही हेच नाही आता म्हणजे शास्त्र आहे. शास्त्र आहे. आणि श्लोक आपल्याला किती आधार ठरत आहे. अगदी एवढ्या वर्षांपासून नष्ट जरी झाले असले रेफरन्सेस म्हणू आपण. आणि आता जे आपण पाहतोय जसं मगाशी आपण संक्रांतीबद्दल बोललो, संक्रांत आता जानेवारी, तर हा जो काल दोष त्याला म्हणतो का पुढे काळ सरकल्यामुळे असं झालंय? नाही, प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सेसमुळे कसं आहे की एक जो तो पॉइंट आहे जो 0 डिग्रीज आपण म्हणतो मकर, तर तो कुठेतरी तो सरकत असतो. म्हणजे प्रत्येक 72 डिग्रीजला तो 72 इयर्सला 1 डिग्री म्हणजे तो सरकत असतो आणि त्याच्यामुळे तो थोडासा फरक झालेला आहे. पण सायन मकर संक्रमण आणि विंटर सॉल्स्टाईस एकाच वेळेस घडतात, एकाच वेळेस त्यावेळेस सुद्धा आणि आज सुद्धा. आजही फक्त आपलं म्हणजे काय म्हणतो बघण्याचा दृष्टिकोन बदललाय की पण नाही नॉलेज नाही. हा नाही, पण उत्तरायण विंटर सॉल्स्टाईस जर धरली तर ते म्हणजे आपल्याला कळतं की दॅट इज नाव इन डिसेंबर एवढंच. डिसेंबर. आणि आता सध्या जानेवारीत मी जे 21 जानेवारी नाही, तो मकर संक्रांती उत्तरायण लागलं असं आता ढोबळ म्हणतात. पण उत्तरायणची डेफिनेशन तिथीनी ते तुम्ही जे म्हणाला डिसेंबर. हां, आणि उत्तरायणची जी डेफिनेशन दिली आहे महाभारतात ते सनिर्यौ गजपुराद्याजके परिवारितः दृष्ट्वा निवृत्तमादित्यम प्रवृत्तम चोत्तरायणम. बरोबर. हा जो आहे दिलेला त्यांनी श्लोक, कसं आहे त्यांनी लिहिलं आहे, खूप विचित्र गोष्ट लिहिली आहे. हे वर्स नंबर 6 आहे अनुशासन पर्वामध्ये. काय लिहिलं आहे की युधिष्ठिर निघतात गजपुरात हस्तिनापूरमधनं याजके परिवारितः अर्चकांच्या फॅमिलीज बरोबर दृष्ट्वा कृदंतपाद आहे दृश्यम प्रेक्षरे आणि ते त्यांना दिसलं. काय दिसलं? दृष्ट्वा निवृत्तमादित्यम. निवृत्त, आता आदित्य कुठल्या गोष्टीवरनं निवृत्त होऊ शकतो आणि वृत्त म्हणजे सर्कल. प्रवृत्तम चोत्तरायणम, डोळ्याने दिसू शकत नाही असं मकर संक्रमण डोळ्याने नाही दिसणार. पण मकर संक्रांती जो आपण म्हणतो ना तो तर दिसणारच नाही, संबंधच नाही ह्याच्यात. हा विंटर सॉल्स्टाईस कारण तो असं दिसतो की सरकला आहे थोडंसं वर. आणि स्टोनहेंज वगैरे अशा जागी आपल्याला आजसुद्धा रिसर्चर भेटतात जे हेच बघत असतात, कारण ही गोष्ट बघता येते. बघा महाभारतात कुठेही लिहिलं नाही की देर वॉज ग्नोमॉन निमॉन की असं काहीतरी जे आज वापरतो ना आपण की विंटर सॉल्स्टाईस या दिवशी घडलं. तसं नाही आहे. त्यांनी म्हटलं दृष्ट्वा, मी बघितलं. आणि काही त्याच दिवशी निघतो तो युधिष्ठिर आणि भीष्माला भेटतो आणि भीष्माला सांगतो सुरू झाला आहे. तो भीष्म बघतो आणि म्हणतो हां सुरू झाला आहे. तर बघून सांगणं की उत्तरायण सुरू झालं आहे आणि रेफरन्सेसनी सांग तो फक्त विंटर सॉल्स्टाईस असू शकतो, बाकी काय असूच शकत. आता सगळं प्रमाणच आहे अगदी. फक्त रिटर्न नव्हतं इतक्यात स्वातंत्र्य उत्तर काळापासून ना, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हाच भेद झाला आहे का? कसं होतं आधी? आपण कसं आहे की आपली जी संस्कृती आहे, आपल्या इथे ओरल ट्रेडिशन आहे. म्हणजे आपण पाठांतर करतो. आणि काही वर्षा अगोदर पर्यंत असे लोक होते पुण्यात सुद्धा. मी जेव्हा एकदम तरुण होतो
त्या म्हणतोय तरुण होतो, आता लोक म्हणतात तू अजून तरुण आहेस, पण नाही आहे, म्हणजे बोलायला काय हरकत नाही. पण कसं आहे की ज्या काळात मी लहान होतो, लोक 100,000 वर्सेस ऑफ महाभारत फ्रॉम मेमरी वाचायचे, असं सट 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 सट. वेदही तसेच आहेत आपले. वेद सुद्धा चारही. माझे जे वेद आपण जो दुसरा भाग करतोय त्याच्यात आपण बोलूच की माझे जे वेदगुरू होते फाटक गुरुजी, बर. तर पवमान शिकायला गेलो होतो मी त्यांच्याकडे 1997-98 असं काहीतरी असेल तो काळ. मी UK ला ऑलरेडी गेलो होतो त्या काळात. आणि तर त्यांनी काय म्हटलं की तू 3 तास रोज, 3.5 तास रोज, 4 तास रोज तुला इथे बसावं लागेल, आहे का बाबा तयारी? तर मी म्हटलं हो. आणि ते कसं, तर मी पुस्तक घेऊन वाचतोय आणि ते अरे स्वर चुकला हे असं नाही आहे. आणि ते मग मी म्हटलं पण ते स्वर असं दिलं आहे ते पुस्तकात, अरे पुस्तक चुकीचं आहे, दे मला 1 मिनिट. तर मग ते पुस्तक त्यांनी करेक्शन करून दिली होती. केवढं पाठांतर. पुस्तक करेक्ट करून देणं, वेदांचं पुस्तक जो आहे पवमानाची, मग ही वॉज द अथॉरिटी. वेद वाचस्पती होते पुण्याचे त्या काळात ना. ही वॉज द अथॉरिटी ऑन ऑल दॅट, राईट. सो आपल्या इथे खूप लोक होती ज्यांना म्हणजे असं इम्पॉसिबल नॉलेज होतं. खरं आहे. आणि पाठांतराने चाल पिढीजात पिढी पुढे. राईट. दर आणि पिढी लहानपणीच पुढे. होतं ते. लहानपणी तुम्ही पाठांतर केलं तर होऊ शकतं. खरं आहे ते. आणि तुमची ब्रेन ॲक्च्युली वाढते त्याच्याने, तुम्ही इंटेलिजन्स पण तुमची इट बिकम्स बेटर. म्हणजे असं म्हणू काही काही श्लोक असे आहेत आपल्या चारही वेदामधल्या, एकेका वेदामध्ये एक पुस्तक त्यावर असतं. अगदी तेवढं पाठ आहे मुलांना. आहे ना. कारण लेयर्समध्ये वेद हा जो प्रकार आहे सगळं ते लेयर्समध्ये आपण बघायला गेलं. कुठलंही एक सेंटेन्स वेदातलं घेतलं. कसं आहे, आता रुद्रम आहे फॉर एक्झाम्पल ना, तर रुद्रममध्ये लोकांना कळत नाही म्हणजे का बाबा रुद्रममध्ये एवढं महत्त्व काय आहे, रुद्राभिषेकचं महत्त्व आहे काय. कारण त्याच्यात आपण असं म्हणतो की तू बाबा हे जेवढं जे आहे सृष्टीमध्ये, जे माझ्याकडे जे तीर मारण्याची जे मारले जाणार आहेत, कुठल्याही रूपामध्ये ते असो, ते सगळ्यांना माझ्यापासून दूर कर. आणि मला म्हणजे हे दे ते दे, व्हॉट एव्हर इट इज. आणि ह्याच्यात प्रत्यक्ष म्हणजे काय काय एक्सपिरियन्सेस आपण बोलूच पुढच्या ह्याच्यात. आपण महाभारताच्या डेटिंगबद्दल बोलत आहे. सूर्यग्रहण चंद्रग्रहणाचंही तुम्ही आता मगाशी सांगितलंच की काय त्याच्यात फरक व्हायचा पडायचा तिथीवर, किंवा आजही पडतो त्या ग्रहणांचा. 3 ग्रह युद्धपूर्वी आणि 3 ग्रह 36 वर्षानंतर ते उल्लेख आहे महाभारतात. पण ते छोटे मायनर रेफरन्सेस मी मानतो त्यांना. दोज आर मायनर रेफरन्सेस, पण आहेत. म्हणजे 3067 BC मध्ये ते सुद्धा फुलफिल आहे. आणि तुमची ज्याला म्हणू की खूप अशी ज्याला स्फोटक म्हणू किंवा जसा बॉम्बस्फोट असतो तशी जी एक थिअरी आहे 2031 to 2032 मध्ये, जशी महाभारताच्या वेळी ग्रहस्थिती होती, आपण मघाशी जे बोलतोय नक्षत्र काय होतं, रोहिणी नक्षत्र, शनी रोहिणी, तर ही स्थिती येणार आहे असं तुम्ही म्हणजे तुम्ही उल्लेख केला आणि तुमचा रिसर्च ते सांगतोय. तर जसं आता आपण पाहिलं पॅन्डेमिक वगैरे ज्या वेळी तसं आलं, तर तेवढी भयानक परिस्थिती जी महाभारताच्या वेळी होती तशी ग्रहस्थिती जर येत आहे, तर आपण जे म्हणतोय ना सध्या प्रलय येणार आहे, ही जीवसृष्टी नष्ट, तर तेच होणार आहे का? नाही, प्रलय वगैरे काही नाही येणार. म्हणजे पण कसं आहे की पिरियॉडिकली असे, कारण विचित्र माणसं आहेत आता सध्या. लीडर्स पण आपण जर बघायला गेलो सगळ्या जगभरात कसे विचित्र लोक आहेत. तर सगळ्यांना युद्ध करायचं आहे उगीच. बरोबर. हां. आणि जसं आपलं जेव्हा घडलं होतं, पाकिस्तानने जो एक मिसाईल सोडला होता आपल्यावर, आणि वी आर व्हेरी गुड की आपण तो मिसाईलला थांबवलं. शीर्षाच्या वरती आपण तो थांबवला होता. बरोबर, बॅलिस्टिक मिसाईल होता. तर म्हणून तो आम्हाला ते पुढे जाऊन काहीतरी करावं लागलं ना. बरोबर. तर अशी परिस्थिती घडू शकते. शनी रोहिणी नक्षत्रावर येतो आहे आणि शनी केतू एकत्र येत आहेत. पहिली गोष्ट 2031 दरम्यान, अराउंड दॅट टाईम आहे. आणि मंगळाची वक्रगती पण आहे एक त्यावेळेस. म्हणजे हे कितपत ज्याला म्हणू की विध्वंसक किंवा होऊ शकतं. आय होप नॉट. कारण
कशाला आपण स्वतःच्या तोंडाने बोलायचं. महायुद्धही होऊ शकतं का? महायुद्ध होऊ शकतो किंवा काहीतरी आणखीन पण होऊ शकतं त्याच्यात, म्हणजे आपल्याला असं सांगता येणार नाही. पण एक गोष्ट मी जे म्हणजे कारण आय डोंट वॉन्ट टू अलार्म पीपल, उगीच आपलं घाबरायचं लोकांना, अरे बापरे हे असं त्यावेळेस नाही, घडणार. पण अलर्टही तितक्याच गरजेचं आहे. आपल्या चर्चेतनं ते जर कळालं अलर्ट करता येईल. एक माझा जो सर्वात मोठा मी ऑलवेज सांगतो एक गोष्ट करायला पाहिजे, की हनुमान चालिसाचा सामूहिक पाठ करायला पाहिजे. आणि तो 21 दिवस 21 वेळा प्रत्येक माणसाने जर केलं आणि त्याच्यात संकल्प आपण घेऊ शकतो बरं. की विश्वशांतीसाठी. ॲक्च्युली कोणीही काही विश्वशांतीसाठी युजली करत नाही. होम पण आम्ही शिकवतो, तुम्हाला माहिती आहे. तर गणपती होम करता येईल तुम्हाला, म्हणजे रोज नाही करता आलं तुम्हाला, समजा विकेंडला करता आलं तुम्हाला, त्याच्यासाठी सुद्धा संकल्प घेता येईल की विश्वशांतीसाठी मी होम हवन करतो आहे. तर आणि आपण प्रार्थना करू शकतो. आणखीन काय करू शकणार. पण तुमचा जो अभ्यास स्टडी जे सांगताय 2031 ते 32 ह्यावेळी एक तर महायुद्ध किंवा पॅन्डेमिक म्हणा, पण भयंकर असं काही होऊ शकतं ज्याने जगाची युद्ध असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी युद्ध चालूही आहेत. युद्ध चालूच आहे आणि युद्ध करण्याचे प्रयत्न पण आहेत. तुम्ही ह्याला एक अलर्ट खूप चांगलं सांगितलात, हनुमान चालिसा. हनुमान चालिसा इज रामबाण फॉर मोस्ट ग्रह, कारण ग्रह आहे ना आणि शनी आहे. आपल्याला माहिती आहे की हनुमानजी हे आपल्या जे पूछ आहे टेल, त्याच्याने शनी ग्रहाला ते कंट्रोलमध्ये ठेवतात. आणि जसं तुमचं प्रिडिक्शन म्हणा 2031 ते 32 मध्ये भारत हा एक ज्याला म्हणून शक्तिशाली बनून उभरणार त्याच्यानंतर 32 नंतर. त्याच्यानंतर बरं. कारण जेव्हा लोकांना कळेल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही उपयोग नाही आहे, कधी ना कधी कळेल. शांतीदूत आपली तर प्रतिमा आपले भारतात. आपलं बरोबर. ग्रेट. खरंच सर खूप छान आपण चर्चा केली आहे. महाभारतचं डेटिंग जे म्हणतो, महाभारतकालीन डेटिंग, आणि पुढे 2031-32 मध्ये काय होणार आहे, म्हणजे आपण अजूनही राहणार आहोत, नष्ट होणार नाही पृथ्वी. भारताला काही होणार नाही, पण एक असं पण नाही म्हणता येणार की काहीच होणार नाही. थोडी अस्थिरता असेल म्हणजे. पण भारतावर ऋषीमुनींची अजून कृपा आहे, मला तरी 100% वाटतंय. हां, आपण तयार राहायला पाहिजे, तयार तर राहायला पाहिजे. आणि या चर्चेतनं खूप सुंदर तुम्ही सांगितलं आहे प्रेक्षकांना आमच्या, म्हणजे थोडंसं डेंजरसम तर आहे, म्हणजे आपल्याला थोडासा धोका जाणवतोय, पण अलर्टही केलेला आहेत आणि उपाय सांगितला. हनुमान चालिसा आध्यात्मिक उपायानेच आपण हे तरणार आहोत असं थोडक्यामध्ये. बरोबर. खूप छान सुंदर चर्चा आपण केली. आणि दुसरा भाग जे तुम्ही स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिस कशी करायची म्हणता, आणि प्रेक्षकांना दुसऱ्या भागामध्ये आपण त्यावरही चर्चा करून भेटणार आहोत.